नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी वीरेंद्र आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आपल्यासोबत आज प्रतीक आपला मित्र पण असणार आहे. तर आज आपण चाललो आहे तोरणा किल्ल्यावरती. हा तोरणा किल्ल्याचा खालचा बेस आहे की दुकानापासून आपण स्टार्ट करूया ट्रेक. तोरणा किल्ला महाराष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे, कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्यात पहिला घेतलेला किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी हा तोरणा घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणूनच ह्या किल्ल्याचं नाव तोरणा ठेवण्यात आलं आहे. आपण आता ट्रेक चालू केल्यावर अशी काही वाट आपल्याला पाहायला मिळते आणि हे मनमोहक असं दृश्य पाहायला मिळते. तो चला जाऊया. थोडं पुढे गेल्यावर अशी मडकट वाट आपल्याला पाहायला मिळते. ह्या किल्ल्याची सांगायची गोष्ट झाली तर असं, हा किल्ला राजगड टू तोरणा पण आपण ट्रेक करू शकतो. व राजगड त्यानंतर बाले किल्ला आणि त्यानंतर आपण तोरणा किल्ल्यावरती येऊ शकतो. राजगड टू तोरणा किल्ला आपण जर राजगड टू तोरणा किल्ला जर सर करायचा आहे तर आपल्याला 2 दिवसाचा वेळ लागतो. आणि फक्त तोरणा किल्ला करायचा असल्यास आपल्याला पुण्याहून पुण्याला यावं लागतं. पुण्याहून जवळच आहे, सिंहगड किल्ल्याच्या जवळच आहे. हा आहे. आपण पुढे चालत असल्यावर वन विभागाकडनं काही चांगलं काम केल्याचं दिसतं. प्रत्येक वाटेवरती आपल्याला असे बाकडे पाहायला मिळतात, जेणेकरून कोणी थकून आलेला असल्यास तो इथं विश्रांती घेऊ शकतो. वन विभागाचं यासाठी भरपूर कौतुक करतो. असं प्रत्येक गडकिल्ल्यावरती केलं गेलं पाहिजे, कारण गडकिल्ल्यावरती आता आपण फक्त तरुण लोकच नाही ट्रेक करत, काही मुलीही करता, काही वयोवृद्ध ते पण करता. हा सेकंड व्लॉगच आहे माझा. ह्या किल्ल्यांवरती जात असताना आपल्याला पूर्णपणे शांतीची अनुभूती व्हायला मिळते. म्हणजे हप्त्यावर आपण जे काही काम करत असतो त्यात डोकोदुखी वगैरे जी काही होते ती ह्या ट्रेक्स वगैरेमध्ये पूर्णपणे चालली जाते. हा आमचा मित्र प्रतीक. आम्ही आजपर्यंत दोघांनी 3 किल्ले केले आहेत. एक जीवधन किल्ला, जिथं आम्ही रॅपलिंग आणि झिपलाईन पण केली होती. त्याची पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. ती पण लाईक कराल आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुढे गेल्यावरती आपल्याला काही वेळ चालल्यानंतर अशी वाट पाहायला मिळते, जिथे रेलिंग वगैरे पण लावलेली आहे, जेणेकरून तुमचा प्रवास सोपा होईल. अशी रेलिंग तुम्हाला ह्या किल्ल्यावर जाताना दोन वेळा तरी लागेल. आणि त्यानंतर परत खडकाळ रस्ता चालू होतो. आणि आता आपण पोचलो आहे गडाच्या मेन दरवाजापाशी. थोड्या मोठ्या पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता. पाय आपले चढताना पाय असे थरथर करतात. चला जाऊया आता. प्रत्येक किल्ल्याचे पाय पडणं हे आपलं मेन पहिलं कर्तव्य, कारण की याचमुळे आपला महाराष्ट्र आहे. किल्ल्याचा मेन गेट अशा प्रकारे आहे. ही पुढे मेन दरवाज्यातून पुढे गेल्यावर आपल्याला ही अशी एक सूचना फलक पाहायला मिळतं. त्यानंतर आता गड चालू होतो. इथूनच पुढेच गेल्यावर आपल्याला एक खोकड टाके पाहायला मिळते, ज्यात नैसर्गिक पाण्याचा साठा आहे. एक झरा वाहत राहतो, त्याच्यातून तुम्ही पिण्यासाठी पाणी घेऊ शकता. एक त्या पॉईंटला तिकडे शेवटी हो. पुढे गेल्यावरती आपण जात असताना
हा एक छोटा रस्ता पाहायला मिळतो. जेव्हा आपण पुढे चालत राहतो तो थोडं मान खाली करून याच्या आतून जावं लागतं. छोट्या वाटेतनं वाट काढून आपण पुढे गेल्यावरती आपल्यासमोर येते ती ह्या छोट्या रस्त्याने ह्या खडकाळ रस्त्याने पुढे गेल्यावरती झुंजारमाची अप्रतिम. ह्या इथूनच तुम्हाला पुढे राजगड पाहायला मिळतो. पाहू शकता एक नंबर दृश्य आहे. आपण ट्रेकिंग करत असताना जे पण आपल्याला थकावट आहे त्या पूर्ण थकावटचा उपयोग इथं पाहायला मिळतो. हा व्ह्यू पाहून सण इथं जाण्यासाठी तुम्हाला रोप बांधलेला आहे. त्या रोपने खालती उतरता येते आणि नंतर तुम्ही झुंजारमाचीला जाऊ शकता. आपण झुंजारमाचीपासून परतीचा प्रवास चालू केला आहे. परतीचा प्रवास चालू करताना आपल्याला इथे एक पाण्याचं तोरणा किल्ल्याच्या वरती एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आता आपण चाललो आहे बुधला माचीकडे. इथलं तटबंदी सर केल्यानंतर आपण पुढे जातो बुधला माचीच्या रस्त्याकडे. तुम्ही आता पाहत आहे हा आहे कोकण दरवाजा. कोकण दरवाजा मार्गेच आपण तिकडे पुढे पाहायला मिळते आपल्याला ती बुधला माची. कोकण दरवाजाच्या वरचा भाग आहे. इथं थोडंफार आपण फोटो व्हिडिओज वगैरे काढल्यानंतर आता आपण खाली जाऊया. पण त्याआधी तुम्ही हा नजारा पहा मित्रांनो. अप्रतिम अप्रतिम म्हणजे अप्रतिमच. त्यानंतर आपण बुधला माची आणि कोकण दरवाजाच पाहून परतीच्या प्रवासाला निघतो. व्हाईट पॅन्टमध्ये चालणं ट्रॅक पॅन्टमध्ये चालणं थोडं मुश्किल होतं म्हणून आपण ड्रेस चेंज केला आणि आता निघालो आहे. हे दरवाजे पाहू शकता तुम्ही किती दणकट आहेत. स्वराज्याचं काम होतं असंच थोडी आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहताय हा आहे कोकण दरवाजाहून खाली जातानाचा व्हिडिओ. तर चला आता